नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापसाचा भाव पुढे वाढणार की खाली येणार हाच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। जर तुमच्या घरामध्ये कापूस अजून पडून असेल तर हा व्हिडिओ नीट ऐका, कारण पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात आदित्य मराठी अपडेट। मित्रांनो, सध्या बाजारामध्ये कापसाचा दर हा साधारणतः 7,800 ते 8,200 रुपयाच्या दरम्यान चालू आहे आणि काही ठिकाणी चांगला कापूस हा 8,300 पर्यंत दर मिळतोय। जानेवारीत भावात थोडी वाढ झाली होती, पण आता बाजार थोडा स्थिर होतोय। याचं कारण म्हणजे बाजारात पुरवठा आणि मागणी दोन्ही जवळपास सारखी आहे। सरकारी खरेदी म्हणजे सीसीआय सुरू आहे, त्यामुळे बाजाराला आधार मिळतोय। पण जर बाजारात एकदम जास्त माल आला तर भावावर दबाव येऊ शकतो। आता पुढे काय होऊ शकतं हे समजून घ्या। फेब्रुवारी महिन्यात मिलवाल्यांची खरेदी वाढू शकते, कारण त्यांना पुढच्या ऑर्डरसाठी माल लागतो। जर मिलांची जोरात खरेदी केली आणि बाजारात नवीन कापसाची आवक कमी झाली तर भावामध्ये 200 ते 400 रुपयाची वाढ होऊ शकते। म्हणजे कापूस आज 8,300 ते 8,500 पर्यंत जाऊ शकतो। पण बाजारामध्ये 100% याची खात्री नसते। बाहेरच्या देशातील दर, डॉलरचा भाव आणि आयात याचा सुद्धा परिणाम होतो। त्यामुळे एकदम मोठी तेजी येईल असंही नाही आणि मोठी घसरण होईल असंही चित्र सध्या दिसत नाहीये। मग आता निर्णय काय घ्यायचा? जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर आताच दर वाईट नाही, काही माल विकायला हरकत नाही। पण जर घाई नसेल तर सगळा कापूस एकदम विकू नका, अर्धा माल विकून टाका आणि उरलेला थोडा थांबा। यामुळे तुमची जोखीम कमी राहील, कारण बाजार वर गेला तर फायदा होईल आणि खाली आला तर नुकसान होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, अफवावर जाऊ नका, कोण काय सांगतंय त्यावर विश्वास ठेवू नका। तुमच्या जवळच्या बाजार समितीचा दर बघा आणि विचार करून निर्णय घ्या। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे कापसाविषयी नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात, त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।